नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा. एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे. 2 दिवसाचे लेक्चर्स आलेले नाही आहेत, 16 आणि 17चे, बिकॉज ऑफ तब्येत माझी खूप बिघडली होती. ताप, सर्दी, खोकला. जसा ताप उतरला मी लेक्चर प्रिपेअर करायला सुरुवात केली आणि लेक्चर आज आणलेला आहे, पण 2 दिवसाचा देता येणार नाही आहे आणि त्याबद्दल सॉरी, परंतु इथून पुढे कंटिन्यू करेन हे लक्षात घ्या. आणि आवाज जरा आज व्यवस्थित नाही आहे, तो 2 दिवस जरा ॲडजस्ट करा. ओके. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 18 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, भारताच्या संरक्षण मंत्रालयाने कोणत्या ड्रोनच्या 2 यंत्रणा भाडे तत्वावरती घेण्याचा करार केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, MQ-9B सी गार्डियन असं त्या ड्रोनचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा प्रश्नाचे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने 17 ऑगस्ट 2026 रोजी 2 MQ-9B सी गार्डियन ड्रोन भाडेतत्वावरती घेण्यासाठी एक करार केलेला आहे. हे ड्रोन अमेरिकन कंपनीच्या जनरल ऑटोमिक एरोनॉटिकल सिस्टीम INC कडून भाड्याने घेतले जातील. या कराराची किंमत जी आहे ते 1943 कोटी इतकी असेल आणि भारतीय नौदल हे ड्रोन 30 महिन्यांसाठी भाड्याने घेणार आहेत. आणि MQ-9B सी गार्डियन हा उच्च उंचीवर दीर्घकाळ ड्युटी दिला जाणारा ड्रोन आहे, ही त्याची क्वालिटी आहे. आणि या ड्रोनचा वापर भारतीय नौदल गुप्तचर काम पाळत टेहळणीसाठी मुख्यत्वे त्याचा वापर केला जाईल. आणि मुख्य उद्देश म्हणजे सागरातील हालचालींवरती, समुद्री मार्गावरती आणि हिंदी महासागरावरती नजर यामुळे ठेवता येणार आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, भारतातील पहिले आभासी प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंदूर या शहरामध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारताचं पहिलं आभासी प्राणी संग्रहालय इंदूरमध्ये सुरू झालेलं आहे. आभासी प्राणी संग्रहालयाचं क्षेत्रफळ जे आहे ते 8000 चौरस फूट इतके आहे आणि याचं मुख्य ठिकाण जे आहे ते इंदूर, मध्य प्रदेश, कमलाल नेहरू प्राणी संग्रहालय असं त्याचं नाव आहे. आणि हे सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे PPP मॉडेलवरती उभारण्यात आलेला आहे. याचा अंदाजित खर्च जो आहे तो 4.5 कोटी इतका लागलेला आहे त्यासाठी. आणि याचं प्रमुख आकर्षण आहे 3D डोम थिएटर, 14D सिनेमा आणि 14D सिनेमा आणि डिजिटल जंगल सफारी हे त्याचं मुख्य आकर्षण आहे. आणि वैशिष्ट्य काय आहे तिथली, तर गोरिलाच्या आकाराचं प्रवेशद्वार आहे, निऑन 3D जंगल मार्ग आहे इथे, फायबर ऑप्टिक ग्लो गार्डन आहे, गर्जना आधारित भूलभुलैया आहे, हनुमान होलोग्राम असलेला मिरर ब्रिज देखील इथे आहे. ही वैशिष्ट्य आहेत साधारण, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, डॉक्टर MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आल्या? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, P पेचियमल आणि गोविंदमल यांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. डॉक्टर M स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2026 चेन्नईमध्ये वितरित झालेला आहे. यावर्षी 2 महिलांना हा पुरस्कार मिळतोय, म्हणजे P पेचियमल आणि गोविंदमल यांना, हे लक्षात घ्या. आणि P पेचियमल यांचं कार्य आहे सागरी संवर्धन आणि घोस्ट गिअर संकलन. यांचं कार्यक्षेत्र हे रामनाथपुरम इथे होतं. आणि गोविंदमल यांचं कार्य आहे शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणं आणि यांचं कार्यक्षेत्र होतं विलुपुरम. आणि आयोजन जे आहे ते
एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन हे करतं आणि मुख्य उद्देश आहे याचा की पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान करणं असा आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 4. भारत आणि थायलंड यांच्यातील मैत्री 15 हा लष्करी सराव कोणत्या प्रकारचा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्विपक्षीय लष्करी सराव आहे. मैत्री 15 हा भारत आणि थायलंड या दोन देशांमधील सामान्य लष्करी सराव आहे. 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या काळात हा सराव पार पडणार आहे. जे ठिकाण आहे ते विभावदी रंगसीत कॅम्प सुरत थानी थायलंड हे आहे आणि सहभागी जवान आहे ते दोन्ही देशांकडून प्रत्येकी 85 जवान यामध्ये सहभागी होणार आहेत आणि प्रतिनिधित्व हे भारताचे 9 गोरखा रायफल्स करत आहेत. थायलंडच्या लष्कराचे प्रतिनिधित्व 5व्या डिव्हिजन्सच्या 25व्या इन्फंट्री ब्रिगेडची 3री बटालियन करत आहे आणि या सरावाची सुरुवात जी आहे ती 2006 साली झालेली होती आणि मुख्य उद्देश आहे जंगल आणि निमलष्करी भागाच्या संयुक्त बंडखोरी विरोधी दहशतवाद विरोधी कारवाईचं प्रशिक्षण करणं आणि मागील जी आवृत्ती होती ती सप्टेंबर 2025 मध्ये उमरोई मेघालय येथे झाली होती. हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. 2025 चा सराव कुठे झाला होता? एक मिनिट जरा. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 5. लोखंड वायू बॅटरीच्या पायलट प्रकल्पासाठी कोणते वीज केंद्र निवडण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, सीमाद्री औष्णिक वीज केंद्र असं नाव आहे त्याचं. आंध्र प्रदेशमधल्या NTPC सीमाद्री औष्णिक वीज केंद्रात स्वदेशी लोखंड वायू बॅटरीजची पायलट चाचणी होणार आहे. या लोखंड वायू बॅटरी प्रकल्पाचा मुख्य हेतू म्हणजे दीर्घकालीन ऊर्जा साठवणूक सुनिश्चित करणे असा आहे आणि हा प्रकल्पाचा प्रकार जो आहे तो पायलट प्रकल्प आहे. मुख्य घटक यामध्ये लोखंड, हवा आणि पाणी याचा वापर होतो. सहभागी संस्था आहेत मेने इलेक्ट्रिक आणि अटल इन्क्युबेशन सेंटर, अण्णा विद्यापीठ आणि मेने इलेक्ट्रिक ही आशिया पॅसिफिकमधील पहिली आणि जागतिक स्तरावर 3री लोखंड वायू म्हणजे LDES तंत्रज्ञान विकसित करणारी कंपनी असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आलेले आहे असं सांगण्यात येतं या कंपनीबद्दल. पुढील प्रश्न 6. उदार शक्ती हा भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलांमधील द्विपक्षीय सराव आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत आणि मलेशियाचा हा युद्ध सराव आहे संयुक्त. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. उदार शक्ती हा भारतीय वायुसेना आणि रॉयल मलेशिया एअरफोर्स यांच्या संयुक्त हवाई लढाऊ सरावाचा भाग आहे. याचं जे आयोजन आहे ते 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या दरम्यान झाले. सरावाचा प्रकार आहे द्विपक्षीय हवाई लढाऊ प्रशिक्षण सराव आहे हा आणि याची ही 3री आवृत्ती होती. ठिकाण जे आहे ते सुबांग एअर बेस मलेशिया येथे पार पडलेले आहे. सहभागी हवाई दल म्हणजे भारतीय वायुसेना आणि रॉयल मलेशिया एअरफोर्स यांचा होता यामध्ये आणि भारतीय विमानांची संख्या 4 रायफल लढाऊ विमानं आणि 2 C-17 ग्लोब मास्टर 3 वाहतूक विमानं यामध्ये होती आणि मुख्य उद्दिष्ट आहे कार्यात्मक समन्वय सुधारणे आणि लढाऊ अंतर कार्यक्षमता तपासणे असा आहे. सॉरी. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 7.
दक्षिण सुदानमधील UN मध्ये किती भारतीय शांती सैनिकांना UN पदकं देण्यात आलेली आहेत? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, 210 भारतीयांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये कार्यरत 210 भारतीय शांती सैनिकांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी UN पदकं देण्यात आलेली आहेत. या 210 शांती सैनिकांमध्ये 6 महिला आणि 7 स्टाफ ऑफिसर्स यांचा समावेश आहे. ठिकाण जे आहे ते जुबा, दक्षिण सुदान येथे आहे आणि संबंधित मिशन हे दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशन हे आहे आणि मुख्य योगदान याचं संकटामध्ये, वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आणि जीव वाचवणाऱ्या मोहिमांमध्ये देणाऱ्यांना हे सर्वाधिक मिळालेलं आहे पदक. आणि भारताचे एकूण योगदान 4200 पेक्षा जास्त लष्करी आणि पोलीस कर्मचारी यांचं राहिलेलं आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. राष्ट्रीय अनुभव पुरस्कार 2026 किती निवडक पुरस्कर्त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, 15 पुरस्कारार्थी यांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. राष्ट्रीय अनुभव पुरस्कार 2026 हे राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या 15 लोकांना नवी दिल्ली येथे देण्यात आलेले आहे. हे पुरस्कार डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ते कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री आहेत आणि पुरस्काराचा उद्देश आहे राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे आणि या अनुभवचे प्लॅटफॉर्म आहे केंद्र सरकारच्या निवृत्त आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी कामाचा अनुभव शेअर करण्यास व्यासपीठ देणं असं आहे आणि प्रसिद्ध केलेले हँडबुक आहे यासाठीचं. तर पेन्शन मित्र हँडबुक असं त्याचं नाव आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा या न्यूजमधला. आणि निवृत्त वेतनधारक आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सूचनांच्या आधारे सरकारी सेवा आणि प्रक्रिया अधिक सुधारण्यावरती भर देण्यात यामध्ये आलेला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 9वा. सूर्यपथ तिरंगा ग्लोबल रिलेने किती देशांमधून प्रवास केलेला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, 54 देशांमधून. महत्त्वाचे पॉईंट्स पाहायचे. सूर्यपथ तिरंगा ग्लोबल रिले हा पहिल्यांदाच झालेला जागतिक उपक्रम आहे. या रिलेमध्ये 54 देशांतून आपला प्रवास पूर्ण केलेला आहे आणि उपक्रमाचा प्रकार आहे जागतिक रिले प्रकार आहे. याची आवृत्ती जी होती ती प्रथम होती आणि सुरुवातीला तिचं जे ठिकाण आहे ते फिजे येथील भारतीय उच्चायोग हे निवडण्यात आलेलं आहे आणि याचं समारोपाचं जे ठिकाण आहे ते सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावास हे होते आणि संबंधित देश आहे फिजी, अमेरिका यांच्यासह एकूण 54 देश यामध्ये सहभागी आहेत. मुख्य संदेश याचा आहे की एका सूर्योदयापासून पुढील सूर्योदयापर्यंत तिरंग्याची भावना जगभर पोहोचवणं असा आहे आणि उद्दिष्ट आहे तिरंग्याशी जगभरातील भारतीय समुदायाचे भावनिक नाते दृढ करणे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10वा. बंगालमधील पारंपरिक लोक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, स्किल इंडिया कार्यक्रम. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. स्किल इंडिया अंतर्गत PM सेतूद्वारे बंगालमधील पारंपरिक उद्योगांना चालना देण्यासाठी खास कार्यक्रम हाती घेतले गेलेले आहेत. हातमाग आणि डोकरा हस्तकला या बंगालमधील खास पारंपरिक उद्योगांना यावेळी विशेष प्रोत्साहन दिलं जाणार आहे. हे लक्षात ठेवा. विशेष करून बंगालमध्ये आहे. ठिकाण जे आहे ते कोलकाता, पश्चिम बंगाल असं आहे आणि संबंधित राज्य पश्चिम बंगाल हे आहे. प्रमुख व्यक्ती जे आहे यातली तर जयंत चौधरी हे आहेत आणि पद जे आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आहेत हे जयंत चौधरी. परिषद जी आहे ती कौशल्य मंथन प्रादेशिक परिषद आहे या संबंधीची या कार्यक्रमासाठीची.
हे लक्षात ठेवा. मुख्य उद्दिष्ट आहे उद्योगांच्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळ विकसित करणे. लक्षात घ्या, इथून पुढचे थोडे लेक्चर्स असे सुटसुटीत असतील जेणेकरून परीक्षाभिमुख कसं आहे, जास्त डेटा जो पॅरेग्राफमध्ये आपण देतो ना तिथून निवडक पॉईंट लक्षात येणं, त्याच्यासाठी पूर्ण पॅरेग्राफ वाचावा लागतो. तुम्ही एवढे पॉईंट जरी लक्षात ठेवले ना या न्यूज संबंधी, न्यूज काय आहे ते पहिल्या 2 किंवा 3 मुद्द्यांमध्ये येईल. कुठे कुठे घेण्यात आलेले आहेत महत्त्वाचे पॉईंट त्या संबंधी काय आहेत ना, तर असे मी जास्त करून मेन्शन करण्याचा प्रयत्न करेन. अदरवाईज नेहमीच असं येतं ना की 2-3 वाक्यांमध्ये असे आपले लेंदी जसे एक्सप्लेनेशन असतं तसं येऊ शकतं, पण मी मुख्यत्वे असं देण्याचा प्रयत्न इथून पुढे करेन. तर शॉर्ट होत नाहीयेत तर टू दी पॉइंट होत आहेत, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11वा. देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्य कोणते ठरलेले आहे? योग्य उत्तर आहे तमिळनाडू. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. देशात सगळ्यात जास्त कर्ज तमिळनाडूवरती आहे. तब्बल 10.42 कोटी इतकं या राज्यावरती कर्ज आहे. आणि दुसरा क्रमांक आपला आहे महाराष्ट्राचा. 9.37 लाख कोटी कर्ज महाराष्ट्रावरती आहे. 28 राज्यांचे एकत्रित कर्ज जे आहे ते 110 लाख कोटी रुपये इतका आहे. ठीक आहे. आणि कर्जाचा वापर जो आहे उत्पादक मालमत्ता उभारण्याऐवजी महसुली खर्च, वेतन आणि कल्याणकारी योजनांसाठी कर्जाचा वापर होत असल्याचं नमूद इथे केलं गेलेलं आहे. आणि सर्वाधिक दरडोई उत्पन्न जे आहे ते कर्नाटकाचं आहे. ते 4.33 लाख रुपये इतका आहे. आणि सर्वात कमी जे आहे ते बिहारचं आहे, ते 76,300 इतका आहे. इथे उत्पन्नाचा उल्लेख केला आहे, सर्वाधिक आणि सर्वात कमी, हे देखील लक्षात ठेवा. कर्जबाजारी आणि सर्वाधिक उत्पन्नवाले राज्य असंही लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. केरळमधील पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनण्याच्या मार्गावरती असलेल्या थान्या नाथन यांनी कोणत्या परीक्षेत दिव्यांग प्रवर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, सिव्हिल जज परीक्षा. यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. थान्यानाथन सी या केरळमधील पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश होणार आहेत. त्यांनी सिव्हिल जज परीक्षेमध्ये दिव्यांग वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्या कुन्नूर जिल्ह्यातील तालीपरंबा येथील असून लक्षात ठेवा. आणि वकिली करायच्या. आणि थान्यानाथन जन्मतःच दृष्टीहीन आहेत आणि मूळ त्यांचं ठिकाण आहे कुन्नूर, केरळ. आणि महत्त्वाची कामगिरी आहे सिव्हिल जज परीक्षेमध्ये दिव्यांग प्रवर्गात त्या प्रथम आल्यात. आणि न्यायिक काम म्हणजे कायदेशीर कागदपत्र, प्रकरणांशी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी सहाय्य तंत्रज्ञान वापर असं त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. आणि मुख्यत्वे ब्रेल लिपीवरती संपूर्ण तयारी केली होती त्यांनी. आणि त्यातूनही म्हणजे आपल्यामध्ये एक कमतरता असताना देखील संपूर्ण प्रक्रियेमध्ये एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणं खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर आजचे आपले 18 एप्रिल 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.